श्री स्वामी समर्थ प्रीती विजडम या चॅनलमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे येत्या वटपौर्णिमा आहे। माहिती करून घेऊया पूजा विधी शुभ मुहूर्त। 10 जूनला पौर्णिमा 11:35 सुरू होत आहे। पौर्णिमा 11 जूनला 1:13 संपणार आहे। तर पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे 10 जूनला सकाळी 11 ते 51 ते 12:51 या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास ठेवतात, मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात। वडाच्या झाडाची पूजा ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी केली जाते, कारण वडाचे झाड अक्षय आहे, दीर्घकाळ टिकणारे आहे। म्हणून या झाडाप्रमाणे आपले पतीसुद्धा दीर्घायुषी व्हावे यासाठी स्त्रिया वडाची झाडाची मनोभावे पूजा करतात। या दिवशी उपवास ठेवतात। विवाहित स्त्रियांना आंबेफळ हे ओटी म्हणून एकमेकांना देतात। पूजा करण्याआधी वडाच्या झाडाला हळदीचे छापे मारतात, तसेच सुताने झाडाला सुतवतात, म्हणजेच 11 वेळा धागा गुंडाळून किंवा 7 वेळा प्रदक्षिणा घालून पूजा करतात। परंतु आजचा काळ बदललेला आहे, पर्यावरणासाठी आपल्याला काहीतरी चेंज करावं लागते। म्हणूनच मी या चॅनलद्वारे तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण वडाच्या झाडाची पूजा करतो, वडाचे झाड हे अक्षय आहे, तर या पूजेसोबतच जर आपण एक वडाचे झाड लावले तर आपल्या पर्यावरणाला खूप सपोर्ट मिळेल आणि सुवासनाला आपल्यापासून जर शक्य होत असेल तर एक वडाचे झाड आपण दान म्हणून देऊया, कारण पर्यावरण वाढवणं हे आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे। आपण आपले संस्कार संस्कृती तर जपून ठेवत आहोत, परंतु बदलत्या काळानुसार आपल्याला आपल्या पर्यावरणाची सुद्धा तेवढीच काळजी करायला हवी। म्हणूनच आपण पूजेसोबत सर्वांनी मिळून वडाचे झाड वृक्षारोपणसुद्धा करावे आणि वडाच्या झाडाची भेटसुद्धा द्यावे, जेणेकरून आपल्या पतीला किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा या वडाच्या झाडाची पूजा करता येईल। कारण संस्कार टिकेल तर संस्कृती घडेल आणि संस्कृती घडेल तर जग पण टिकेल। म्हणूनच आपल्याला काही बदल घडवून आणावे लागेल। उपवास या दिवशी आपण उपवास ठेवतो। उपवास म्हणजे काय? उप म्हणजे देव, वास म्हणजे सानिध्य। तर उपवासाचा अर्थ म्हणजे जास्तीत जास्त नामस्मरण करणे, पूजापाठ करणे आणि आपले मन त्या पूजेमध्ये रमवून ठेवणे हा उपवासाचा अर्थ असतो। आपण आज डायटिंगच्या मागे धावत असतो, परंतु आधीच्या काळातील लोक व्रत करून उपवास करायचे आणि त्यातच त्यांच्या चांगल्या प्रकारे निरोगी आरोग्याची जडणघडण व्हायची। म्हणूनच आपल्याला उपवास ठेवणे गरजेचे आहे। श्री स्वामी समर्थ। आवडलं असेल तर चॅनल